एस-आर-टी तंत्रज्ञानामध्ये जरी पाहत असलो तरी सोयाबीनची खताची रिक्वायरमेंट काय बदलणार नाही. आणि सोयाबीनचं खताची रिक्वायरमेंट जर तुम्ही बघितली तर याला 30 किलो नत्र लागतं, 60 किलो स्फुरद लागतं आणि 30 किलो पालाश लागतो. 30-60-30 हा याचा शिफारशीत डोस आहे. आणि हा जो डोस द्यायचा असतो याच्यासाठी परफेक्ट मार्केटमध्ये असलेलं परफेक्ट फर्टिलायझर जे आहे ते आहे DAP प्लस MOP. नमस्कार, मी डॉक्टर निलेश मस्के आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर निलेश मस्के द ॲग्रोनॉमिस्ट यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहता येतील. आता पेरणीचं झालेलं आहे. पेरणीपूर्व आपलं गोष्ट राहिली आहे की खताचा वापर. आता खत निवडत असताना लक्षात घ्या, सोयाबीन पीक हे आपण एस-आर-टी तंत्रज्ञानामध्ये पाहत आहोत. एस-आर-टी तंत्रज्ञानामध्ये जरी पाहत असलो तरी सोयाबीनची खताची रिक्वायरमेंट काय बदलणार नाही. आणि सोयाबीनचं खताची रिक्वायरमेंट जर तुम्ही बघितली तर याला 30 किलो नत्र लागतं, 60 किलो स्फुरद लागतं आणि 30 किलो पालाश लागतो. 30-60-30 हा याचा शिफारशीत डोस आहे. आणि हा जो डोस द्यायचा असतो याच्यासाठी परफेक्ट मार्केटमध्ये असलेलं परफेक्ट फर्टिलायझर जे आहे ते आहे DAP प्लस MOP. जर हे तुमच्याकडे उपलब्ध नसेल मार्केटमध्ये तर दुसरं ह्याच्यासाठी द बेस्ट खत आहे 12-32-16. लक्षात घ्या, हे दोन खतं सोयाबीनसाठी अत्यंत परफेक्ट खतं आहेत. बाकीचे खतं तुम्ही वापरू नका. लक्षात घ्या, जसं की मार्केटमध्ये 19-19-19 उपलब्ध आहे, 15-15-15 उपलब्ध आहे, 17-17-17 उपलब्ध आहे, 20-20-0-13 उपलब्ध आहे. परंतु ही जी खतं आहेत ही सोयाबीनच्या ग्रेडसाठी शिफारशीत नाही आहेत. या खतामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे. काही खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो नत्र, स्फुरद आणि पालाश तिन्ही आहेत. परंतु हे तिन्ही एकास एक अशा रेशोमध्ये आहेत. आपल्याला रेशो लागणारे 1:2:1 अशा पद्धतीचा रेशो असलेलीच आपल्याला खतं घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी DAP प्लस MOP किंवा मग 12-32-16 हे खत वापरावं. आता MOPच्या वापराच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रातल्या ज्या जमिनी आहेत त्या स्फुरद पालाशमध्ये अत्यंत रिच आहेत. त्याच्यामुळे तुम्ही पालाश नाही वापरलं तरी चालतं. पालाशची जी रिक्वायरमेंट आहे, तुम्ही शेंगा पकत आल्यानंतर म्हणजे शेंगा तुमच्या 50% पकल्या की 0-0-0-50ची फवारणी करून तुम्ही पालाशची रिक्वायरमेंट तिथं भागवू शकता. किंवा मग अशा 2 फवारण्या तुम्ही करून सुद्धा पालाशची रिक्वायरमेंट भागवू शकता. त्याच्यामुळे DAP हे आपल्याला पुरेसं खत आहे. आता खत किती द्यायचं हे लक्षात घ्या. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव असा असेल की पेरणी करत असताना एकरी एक सुद्धा पोतं तुमच्या DAPचं एक पोतं शेतामध्ये पडत नाही. पण ही चुकीची बाब आहे. एक लक्षात घ्या, 1 एकर क्षेत्रासाठी DAPचं अख्खं एक पोतं आपलं पडलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुमच्या पेरणी यंत्राच्या खताच्या ज्या हे असतात, फिरक्या असतात त्या ॲडजस्ट करा. कारण बऱ्याच वेळेस आपण पाहतोय की त्याची कॅलिब्रेशन केलं जात नाही. पेरणी यंत्राचं कॅलिब्रेशन न करता शेतकरी शेतामध्ये घुसतात आणि तुम्ही पाहता की पाऊण बॅग खत पडतो. आणि याच्यामुळं त्याच्या रिक्वायरमेंटच्या 75%च तुमचं जे लागणारे आवश्यक न्यूट्रिएंट्स आहेत ते त्या ठिकाणी दिली जातात आणि त्याचा परिणाम तुमच्या उत्पन्नामध्ये होतो. तर यावर्षी तुम्ही पेरणी करत असताना परफेक्टली तुमच्या पेरणी यंत्राचं कॅलिब्रेशन करा. तुमच्या बियाण्यासाठी ती फिरकी बरोबर बसलेली का ते पहा. खतासाठी मोठ्या फिरक्या मिळतात, त्या तुम्ही मोठ्या फिरक्या आणा, ज्याच्यातून 1 एकरमध्ये 1 पोतं पडेल याची काळजी घ्या. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की DAP पेरायचा आहे, 12-32-16 पेरायचा आहे, पण यावर्षी युद्धजन्य परिस्थितीमुळे हे दोन्ही खतं मार्केटमध्ये उपलब्ध होतील का नाही याची मोठी शंका आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. जरी ह्या खताचा तुटवडा आला तरी DAP हे लिक्विड खत मार्केटमध्ये पुरेसं उपलब्ध आहे. तुम्ही DAPच्या 2 जर फवारण्या केल्या पेरणीनंतर, कारण DAP तुम्हाला याच्यामध्ये जमिनीमधून लिक्विड DAP देणं थोडंसं कठीण आहे. तर ह्या DAPच्या तुम्ही 2 फवारण्या, साधारणतः सोयाबीन पीक हे तुमचं 21 दिवसांना असताना 1 फवारणी, 1 बॉटल DAPची फवारणी आणि साधारणतः ते 45 दिवसाचं झाल्यानंतर तुमची DAPची दुसरी फवारणी जर तुम्ही केली तरी तुमचा DAPचा म्हणजे तुमच्या 30-60-30चा जो फर्टिलायझरचा डोस आहे तो तुमचा या ठिकाणी भागला जाईल. म्हणून ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका. समजा हे तुमच्याकडे खत उपलब्ध नाही झालं, 20-20-0-13 खत तुमच्या तालुक्यामध्ये आलेलं आहे, तर मग काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये 20-20-0-13 ते पेरा. कारण काय होणार आहे की शिफारसीत मात्रा जरी पेरता नाही आली तरी ॲटलिस्ट नामामुसे नक्तामामू म्हटल्यासारखं आपल्याला काहीतरी मात्रा आपली नायट्रोजन आणि स्फुरदची आपल्या पिकाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जे काही उपलब्ध खत असेल त्या खतानुसार तुम्ही पेरणी करा. तुम्ही याच्यासाठी मला तुम्ही कॉमेंट करू शकता की माझ्याकडे 5 एकर सोयाबीन आहे, माझ्याकडे हा उपलब्ध खत आहे, तर मी किती पेरावा. मी तुमच्या कॉमेंटमध्ये तुमच्या शेतासाठी लागणारा खताची मात्रा मी कॅल्क्युलेट देईल, या ठिकाणी मी तुम्हाला वचन देतो. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. यावेळेस मी माझा मोबाईल नंबर सुद्धा टाकणार आहे. मोबाईल नंबरमध्ये WhatsAppचा एक ग्रुप तयार करणार आहे. त्याच्यामध्ये त्या WhatsAppच्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता.
त्या ग्रुपमध्ये तुम्ही कॉमेंट्स करू शकता. तुमच्या कॉमेंट्सला या ठिकाणी मी उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही की खत भेटणार आहे का, कशा पद्धतीनं न्यूट्रियनचं नियोजन करायचं. तर या पद्धतीनं तुम्ही खताचं नियोजन करा. जे खत उपलब्ध होईल ते पेरा, परंतु शिफारशीत मात्रा ही जवळपासची शिफारशीत मात्रा तो त्याचा डोस मी कॅल्क्युलेट तुम्हाला करून देईल. तर या पद्धतीनं खताचं नियोजन करायचं आहे.